नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण एका छोट्याशा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजचा विषय काय आहे तर आजचा विषय आहे अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रातल्या आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये पहिली कोणती येते? GDP, बरोबर. त्यानंतर तुम्ही ऐकलं असेल की NDP, त्यानंतर तुम्ही ऐकलं असेल की GNP, NNP, बरोबर ना? असंच ऐकलं ना तुम्ही आत्तापर्यंत? ठीक आहे. आता ह्या कन्सेप्ट आपण वन बाय वन सोप्या भाषेत तुम्हाला मी एकदम थोड्या वेळात समजून सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा GDP बघा काय असतं. ठीक आहे, GDP काय असतं? GDPच्या आर्थिक GDPची व्याख्या काय आहे बघा, काय दिलेली की देशाच्या, ठीक आहे, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात असं लिहितो मी, प्रक्षेत्रामध्ये एका वर्षात, ठीक आहे, एका वर्षात, हे नीट लक्ष देऊन ऐका, हेच पुढे तुम्हाला सांगितलं. एका वर्षात निर्माण सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे अंतिम मूल्य म्हणजे काय? म्हणजे GDP. लक्षात घ्या, मी तुम्हाला जास्त काही किचकट करून सांगणार नाही, एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. तर आता एक लक्षात, आपण एक उदाहरण घेऊन ठेवायचं काय. आता एक उदाहरण घेऊ, ठीक आहे. ह्यातले पहिला भाग काय दिले? आर्थिक प्रक्षेत्रात, ठीक आहे, आर्थिक प्रक्षेत्र. आता यातला पहिला भाग काय? हे आर्थिक प्रक्षेत्र, ठीक आहे, प्रक्षेत्र काय आहे? ठीक आहे, आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे काय माहिती आहे का, की जे काय आपलं भौगोलिक जे हे आहे क्षेत्र आहे, म्हणजे आपण बघतो भारताचा नकाशा वगैरे अशा पद्धतीचा काहीतरी आहे, ठीक आहे. तर हे जे आहे ना, हे संपूर्ण हा भाग, हा झाला भौगोलिक तुमचा क्षेत्र. आणि आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे आता इथं समुद्र वगैरे आहे, ठीक आहे. या समुद्रामध्ये काही गोष्टी घडतात, मासेमारी, खनिज तेलाचं उत्पादन किंवा एखादा व्यापार असा घडत असतो, ठीक आहे. किंवा मग एअरलाईन्स आहे, तर एअरलाईन्स इकडून वेगळ्या देशामध्ये सेवा पुरवतात, ठीक आहे ना, एअरलाईन्स. तर ह्या सर्व सेवांची बेरीज इथे मासेमारी झालेली आहे किंवा इथे खनिज संपत्तीचं काही उत्खनन झालं असेल, काय संशोधन झालं असेल, किंवा इथला व्यापार, हे सर्व आर्थिक प्रक्षेत्र येतं. म्हणजे हे भौगोलिक क्षेत्र आहे, ही जी बॉर्डर आहे ही भौगोलिक क्षेत्र आहे आणि हे सगळं आर्थिक प्रक्षेत्र आहे. म्हणजे काय? आर्थिक क्षेत्र आहे ते भौगोलिक क्षेत्रापेक्षा थोडं विस्तृत असते, ठीक आहे. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की भौगोलिक क्षेत्र, समजा इथं गोष्टी घडल्या आहेत ह्या भौगोलिक क्षेत्रामध्ये, त्या तर GDPमध्ये येतातच, पण आपण बाहेर हिंदी महासागरामध्ये, अरबी महासागरामध्ये जे काही चाललेलं आहे त्या सर्व गोष्टीसुद्धा या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये येतात. लक्षात आलं तुम्हाला? त्यामुळे भौगोलिक क्षेत्रापेक्षा थोडंसं विस्तृत असं हे प्रक्षेत्र असतं, ठीक आहे. आता बघा दुसरा कीवर्ड काय दिलेला आहे, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात. कळलं तुम्हाला? आर्थिक भौगोलिक क्षेत्रापेक्षाही आर्थिक प्रक्षेत्र वेगळं असतं. उद्या तुम्हाला ह्याच्यासुद्धा प्रश्न विचारला जाईल की आर्थिक क्षेत्र काय आणि भौगोलिक क्षेत्र काय. तर तुम्हाला असं लक्षात घ्यायचं की आर्थिक क्षेत्र थोडंसं विस्तृत असतं, ठीक आहे. एका वर्षात, हे तर कळलं, एका वर्षात असते. निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे अंतिम मूल्य. आता वस्तू व सेवा हा एक मुद्दा बघा. आता वस्तू आणि सेवा यात काय फरक येतो? तर एखादे पैसे देऊन एखादी वस्तू तुम्हाला मिळत असेल, वस्तू फिजिकली वस्तू तुम्हाला मिळत असेल, जी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता किंवा कुठेही घेऊन जाऊ शकत असाल, अशी वस्तू तुम्हाला पैसे दिल्यानंतर जर मिळत असेल तर तिला काय म्हणायचं, किंवा त्या गोष्टीला काय म्हणायचं? वस्तू असं म्हणायचं. पैसा देऊन जे काही तुम्हाला फिजिकली काही गोष्ट मिळत असेल तर त्या गोष्टीला काय म्हणायचं? वस्तू म्हणायचं, ठीक आहे. पण पैसे देऊनसुद्धा तुम्हाला फिजिकली काही गोष्ट मिळत नसेल, तुम्हाला एखादी सेवा किंवा सर्व्हिस मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं? सेवा म्हणायचं. म्हणजे पैसा दिल्यानंतर एखादी फिजिकल वस्तू मिळाली किंवा एखादी गोष्ट मिळाली तर तिला वस्तू म्हणायचं, आणि पैसे देऊनसुद्धा एखादी गोष्ट किंवा काही वस्तू मिळाली नाही तर त्याला काय म्हणायचं? सेवा. उदाहरणार्थ त्याचं उदाहरण घेऊ आपण. समजा तुम्ही 10 रुपये दिले आणि तुम्हाला काय मिळालं? समोसा, ठीक आहे, 10 रुपयाचा समोसा. आता कोण म्हणलं तो 20 रुपयाला झालं, ते असू दे, पण लक्षात घ्या 10 रुपयाचा समोसा म्हणजे तुम्ही 10 रुपये दिले, पैसे दिले, तुम्हाला समोसा मिळाला, ठीक आहे. तेच जर तुम्ही समजा की आमच्याकडे टीचिंग करत आहात, तुम्ही आम्हाला दिले 10,000 रुपये. आम्ही तुम्हाला काही फिजिकली काय दिलं का? नाही. आम्ही तुम्हाला काय दिलं? नॉलेज दिलं किंवा ज्ञान दिलं, ठीक आहे. तर हे काय झालं? ही झाली सेवा. आम्ही तुम्हाला सर्व्हिस दिली, ही सेवा झालेली आहे, ठीक आहे. किंवा तुम्ही एका गावाहून ST महामंडळाला 100 रुपये दिले,
एस टीमध्ये बसल्यानंतर एस टीने तुम्हाला काय दिलं का? नाही दिलं. तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेलं, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय दिलं का जे तुम्ही घरी आणू शकताय किंवा तुम्ही कपाटात ठेवू शकताय? काहीच नाही दिलं. मग तिने काय दिलेलं आहे? मग तुम्हाला पैसा देऊन सुद्धा एखादी वस्तू मिळत नसेल तर ती काय असते? ती असते सर्व्हिस. मग इथं तुम्हाला काय मिळाली? सर्व्हिस. कारण तुम्ही काहीच तुम्ही घरी आणू शकत नाही. पण एक पैसा देऊन जर तुम्हाला काही वस्तू मिळत असेल किंवा एखादी गोष्ट मिळत असेल तरी काय असतं? वस्तू असते. म्हणजे 10 रुपये देऊन तुम्हाला समोसा मिळाला. तुम्ही घरी आणून पण ठेवू शकताय, फ्रीजमध्ये पण ठेवू शकताय, खाऊ पण शकताय. ठीक आहे, कळलं तुम्हाला ही कन्सेप्ट? वस्तू सेवामधला काय फरक आहे? आता सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे तिसरी, काय? अंतिम मूल्य म्हणजे GDP. आता अंतिम मूल्य म्हणजे हाच खूप मुलांना कळत नाही. अंतिम मूल्य, आता हे बघा, समोसाचं उदाहरण घेऊ. समोसा, ठीक आहे. आता हा समोसा आपण घेतला. तुम्ही समोसावाल्याकडे जाता तेव्हा त्याला काय म्हणता? मला समोसा दे. तो काय म्हणतो? 10 रुपये दे, समोसा घे. ठीक आहे. तो काय म्हणतो? समोसाची किंमत 10 रुपये. तो असा म्हणतो का? आता समोसा, ठीक आहे, समोसामध्ये काय काय लागतं? बटाटा, ठीक आहे, वाटाणा, मीठ, तेल आणि पीठ, काय असेल ते, म्हणजे समजून घ्या. ठीक आहे, बटाटा, वाटाणा, मीठ, तेल, पीठ सगळं लागतं. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही समोसावाल्याकडे जाता त्यावेळेस तो समोसा गावाला काय म्हणतो? 10 रुपये देऊन समोसा घे. म्हणजे तो त्या समोसाचं तुम्हाला अंतिम मूल्य सांगतो. ठीक आहे. का तो असं म्हणतो का? समोसा पाहिजे का? एक काम कर, 2 रुपये बटाट्याचे दे, 1 रुपया वाटाण्याचं दे, 50 पैशाचं मीठ घातलं आहे मी, ते तेल मी 10 पैशाचं घातलेलं आहे, पीठ माझं 3 रुपयाचं गेलेलं आहे आणि बाकीचं मला थोडंसं ट्रॅव्हलिंगला 2.5 रुपये गेले किंवा 3.5 रुपये गेले, असे पैसे ते असं म्हणतो का? तो म्हणतो का बाबा जा पुण्यातून बटाटे घेतले त्याला 2 रुपये देऊन ये, लातूरवरनं वाटाणा आणला त्याला 1 रुपये दे, मीठ आणले मी मुंबईवरनं त्याला 50 पैसे देऊन ये. नाही, तो असं तुम्हाला सांगत नाही. तो काय करतो? ह्या समोश्याचीच अंतिम किंमत तुम्हाला सांगतो 10 रुपये. मग ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तो इन्क्लूड करून घेतो. ठीक आहे. तो काय तुमचं डिस्ट्रीब्युशन करत नाही, तो तुम्हाला फायनल किंमत सांगतो. म्हणजे काय म्हणतो? समोसा 10 रुपये, मग त्याच्यामध्ये मी बटाटा किती रुपयाचा पण घालू दे, वाटाणा काय घालू दे, मीठ घालू दे, तेल घालू दे, काय घालू दे, ह्याचा वेगवेगळे चार्जेस तू देऊ नको. तू फक्त समोसा तुला मी एकत्र करून देतो, तुम्हाला फक्त समोसाचे 10 रुपये दे. म्हणजे काय झालं? याचं अंतिम वस्तू. तसंच बघा मोबाईल. ठीक आहे. आता मोबाईल तुम्ही 10,000 रुपयाचा मोबाईल घेता. ज्यावेळी तुम्ही दुकानात मोबाईल मागता त्यावेळेस तो म्हणतो को बाबा सॅमसंगचा मोबाईल आहे, 10,000 रुपये द्या आणि घ्या. पण त्या सॅमसंगच्या मोबाईलमध्ये इंटेलचं प्रोसेसर असेल, ठीक आहे, मायक्रोसॉफ्टचं काहीतरी अँड्रॉइड सिस्टीम असेल, चायनाची काहीतरी चिप्स असेल किंवा काहीतरी सॉफ्टवेअर्स किंवा इंस्टाग्राम वगैरे जे ॲप डेव्हलपर आहेत त्या ॲप डेव्हलपर कोणतरी वेगळा असेल. अशा वेगवेगळ्या गोष्टीचं ते एक क्लब होतं. ठीक आहे. सॅमसंग कंपनीने काय केलेलं असतं? ह्यांच्यावर कॉन्ट्रॅक्ट करून ह्यांच्याकडून ते वस्तू विकत घेतलेल्या असतात. पण त्यावेळी सॅमसंग कंपनी किंवा तो दुकानदार तुम्हाला म्हणतो का की 10,000 आहे पण तुम्ही 2,000 रुपये इंटेलवाल्याला देऊन या, मायक्रोसॉफ्टवाल्याला 1,000 रुपये द्या आणि चायनाकडून चिप्स आणले त्याचे 500 रुपये देऊन या आणि बाकीचा ह्याला 300 रुपये द्या, असं म्हणतो का? नाही म्हणत. तो डिस्ट्रीब्युशन करतो का? तो त्याच्या लेवलला करत आहे. पण तुम्हाला काय सांगतो? तुम्हाला तो अंतिम सांगतो, जे फायनल किंमत काय. आणि GDPमध्ये हीच फायनल किंमत धरली जाते. मोबाईलची फायनल अंतिम किंमत काय आहे, समोश्याची अंतिम किंमत काय आहे, तर हीच ही GDPमध्ये पकडली जाते. मग आता समजलं तुम्हाला, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात म्हणजे हे असं, ठीक आहे, ह्या संपूर्ण हिथं किंवा ह्या समुद्रात झालं असेल किंवा पुण्या मुंबईवरून ज्या काही एअरलाईन्सनी सर्व्हिस दिलेल्या आहेत त्यांचं, म्हणजे देशाच्या संपूर्ण आर्थिक प्रक्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू पण तुम्हाला कळलं काय असतं, सेवा पण काय कळलं. म्हणजे सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे अंतिम मूल्य, तुम्हाला अंतिम मूल्य पण कळलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला GDP कळलं. ह्या 4 गोष्टी, 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. काय? आर्थिक प्रक्षेत्र काय आहे, वस्तू सेवा म्हणजे काय असतं आणि अंतिम मूल्य म्हणजे काय असतं. हे अशा प्रकारे हे झालं GDP. ठीक आहे. आता GDP झाल्यानंतर, ठीक आहे, आता GDP झाल्यानंतर मला एक सांगा की आता पुढं घेऊ आपण जर हे, आता हे मी जरा पुसून घेतो. ठीक आहे. आपल्याला हे GDP आता जाऊ म्हणजे सगळ्यांना कळलेलं. आता आपल्याला काय बघायचं आहे? आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे की GDP नंतर NDP काय असतं. सोपं आहे. NDPचं एकदम सोपं आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा हे झालं GDP. ठीक आहे. आत्ता आपण मगाशी बघितलं. आता GDP झाल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? NDP काय. तर NDP काय असतं? ठीक आहे. NDP काय असतं माहिती आहे का? NDP असतं की ह्या GDPमधून आता आपण जो काढलेला आहे त्यातून घसारा मायनस करायचा. म्हणजे काय करायचं? लॉस किंवा मूल्यह्रास किंवा डिप्रिशिएशन. म्हणजे समजा समोसा तो रोजचे 100 समोसे करतोय, पण समोसा एक ठेवल्यामुळे काय होतं? 2 समोसे खाली दबून जातात. ठीक आहे. मग आपण काय म्हणतो? बाबा चांगले समोसे दे, हे असले दबलेले देऊ नको. ठीक आहे. किंवा हे खराब झालेत. ठीक आहे. हे खूपच चेपलेले आहेत किंवा हे व्यवस्थित तळले नाही आहेत. मग हे काय झालं? याचं 2 समोसे काय झालं? लॉस. म्हणजे तुम्ही धरताना ते 100 समोसे प्रोडक्शन धरणार, पण तो 2 समोसे त्याचं
लॉस होतो आहे, घसारा होतो आहे. ठीक आहे, 100 मोबाईल तयार करतात किंवा 1000 मोबाईल तयार करतो, पण ते ट्रॅव्हलिंगमध्ये त्यातले 2-3 फुटून जातात. मग हे कोण पकडणार? मग ह्याचा काय पकडायचा? घसारा पकडायचा. किंवा एखादं यंत्र आहे, ठीक आहे, यंत्र वर्षानुवर्ष काम करून करून त्याची झीज होती, त्याचं कोण पकडणार घसारा? तर त्या अशा प्रकारे घसारा करायचा. म्हणजे काय, ह्या जी डी पीमधून ज्यावेळेस घसारा वजा केला जातो त्यावेळेस काय म्हणतं? एन डी पी एवढंच असते की GDPतनं घसारा वजा करायचा. ठीक आहे, आलं लक्षात? हे तुमच्या कन्सेप्ट ही पण सोपी कन्सेप्ट होते. आता पुढची कन्सेप्ट आपल्याला काय घ्यायच्या? GNP. ठीक आहे, GNP सुद्धा अतिशय सोपी. तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका. GNP तर एकदम सोपी आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा. ठीक आहे, आता बघा सगळ्यांनी इथं लक्ष द्या. आता GNP 2च मिनटात व्हिडिओ संपवणार मी. हे झालं GNP. ठीक आहे, आता GNP म्हणजे काय येते? आता GNP कसं काउंट करायचं? आता GDP तर आपल्याला कळलेलं आहे कसं काउंट करायचं, बरोबर. आता NDP पण आपल्याला कळलं आहे कसं काउंट करायचं, पण आता GNP काउंट कसं करायचं? हां, आता ह्या GNPमधून नेमकं काय अपेक्षित आहे आणि ह्या GNPमधून आपल्याला नेमकं काय त्यांना अपेक्षित आहे? ठीक आहे, तर GNP कसं असते माहिती आहे का? GNPचं सूत्र मांडलं जातं, त्यामुळे ते काय म्हणतात की GDP. ठीक आहे, GDP बरोबर आहे ना? GDP प्लस XY. आता X आणि Y काय आहे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता ज्या वेळेस आपण म्हणतो की देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये, इथं मांडतो मी, हे माझं थोडंसं डायग्राम समजून घ्या बरं का मित्रांनो. हे समजा भारत देश आहे, हे समजा समुद्र आहे किंवा हे सगळं म्हणजे इथून किंवा इथून आपण काय म्हणलं, या सगळ्यातून आपण काय करतो? रे GDP काउंट करतो. मग आपण बघितलं ह्या सर्व प्रक्षेत्रामधून आपण काय करतो? GDP काउंट करतो, बरोबर आहे ना? मग GDP काउंट करत असताना GDPमध्ये काही परदेशी कंपन्यासुद्धा येणार ना. समजा LG. ठीक आहे, LG ही कंपनी आली ना. टाटा. ठीक आहे, सॅमसंग, ह्या कंपन्या आल्या, बरोबर. टाटा आली LGला. तर आपण टाटा आणि LGचं उदाहरण फेमस आहे वेगवेगळ्या पुस्तकामध्ये, त्यामुळे घेऊ टाटा आणि LG. समजा टाटा 100 रुपये कमवतोय, LG 50 रुपये कमवती ह्या क्षेत्रामध्ये. ठीक आहे, आपल्या प्रक्षेत्रामध्ये. तर आपण हे GDP धरणार, किती धरणार? आपला GDP झाला, अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य झालं 150. तर मग 2च कंपन्या आहेत भारतात, बाकी कुठंच काय होत नाही. समजून घ्या उदाहरणासाठी. तर GDP कसं काढतो आपण? टाटा 100 कमवले, ह्यांनी 50 कमवले, हे आपण सरळ GDP काढतो. ठीक आहे, पण आपली भारतातली कंपनी जर दुसऱ्या देशात काम करत असेल, समजा आपला रिलायन्सवाला दुबईमध्ये किंवा लंडनमध्ये एखादी आपली कंपनी, भारतीय कंपनी आहे, किंवा USA आपली काय भारतीय कंपन्या आहेत. ठीक आहे, त्या काम करतात. मग त्यांचा पैसा आपण इथं धरला आहे का? अजिबात धरलेला नाही आहे. GDPमध्ये आपण यांचा पैसा धरला आहे का? म्हणजे बाहेरून आपल्याला आलेला पैसा आपण धरला आहे का? किंवा भारतामध्ये ज्या बाहेरच्या कंपन्या आहेत त्या पैसा भारतातून बाहेर घेऊन जातात, तो पकडला आहे का? नाही. मग तो कुठं पकडायचा असतो? तर तो इथं पकडायचा असतो GNPमध्ये. म्हणून काय करायचं? ह्या GDPमधून, बरोबर ना, ह्या GDPमधून भारतातल्या कंपन्या ज्या की बाहेर देशात कमवतात त्यांचा पैसा आपण ॲड करायचा, आणि ज्या कंपन्या बाहेरच्या आहेत पण भारतात येऊन पैसा कमवतात त्या बाहेर घेऊन जातात. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा GDP XY आणि Yमध्ये येतो. आता ह्याचं सोपं उदाहरण मी तुम्हाला तुमच्या घराचं घेऊन सांगतो, म्हणजे कन्सेप्ट फक्त समजून घ्या, मग तुम्हाला समजून घ्या. ठीक आहे, समजा रामभाऊ. ठीक आहे, हा रामभाऊ आहे. आता ह्याचं घर आहे. ठीक आहे, ह्या घराचं आपल्याला काय करायचं आहे? GDP आणि GNP दोन्ही काढायचे. तर पुसून घेतो, मग तुम्हाला व्यवस्थित अजून समजून सांगतो. आता रामभाऊचं घर आपण घेणार आहे. रामभाऊचं घर म्हणजे काय असणार आहे? आपल्यासाठी देश. ठीक आहे, आपल्यासाठी काय असणार आहे? देश असणार आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या. आता हे रामभाऊचं घर आहे, हा रामभाऊ. ठीक आहे, आणि हे त्याचं घर आहे. हे काय? त्याचं आर्थिक प्रक्षेत्र आहे. म्हणजे घर म्हणजे काय? त्याचं आर्थिक प्रक्षेत्र आहे. ह्याच्यामध्ये कोण राहते? तर रामभाऊची फॅमिली पूर्ण राहते. रामभाऊची फॅमिली, एकच मिनटं, रामभाऊची फॅमिली राहते. ठीक आहे, ह्याच्यामध्ये प्लस रामभाऊचा भाचा पण राहतो, जो की त्या बहिणीचा मुलगा आहे, तो ह्यांच्याकडे शिकायला आहे आणि जॉब पण करतो. ठीक आहे, भाचा पण राहतो. आणि रामभाऊचा मुलगा आहे तो इकडं बाहेर कुठंतरी दुसऱ्या घरात राहतो. समजा हा रामभाऊचा मुलगा आहे. ठीक आहे, आता रामभाऊची GDP काय असणार आहे? घराची GDP काय असणार आहे? तर ह्या फॅमिली, हा भाचा सगळ्यांना उत्पन्न, समजा ही फॅमिली 100 रुपये कमवते रामभाऊची, आणि हा भाचा कमवून आणून ह्यांना 50 रुपये देतोय, म्हणजे 50 रुपये हा कमवते भाचा. ठीक आहे, मग रामभाऊचा GDP किती आला? 100 प्लस 150, म्हणजे रामभाऊचा GDP किती आला घराचा? तर 150 आला. म्हणजे रामभाऊची फॅमिली प्लस भाचा मिळून 150 कमवतात. आणि समजा ह्याचा मुलगा दुसऱ्याच्या घरात आहे, तो कमवते 20 रुपये.
ठीक आहे. हे झालं रामभाऊचा GDP. आता ह्याच्यामधून रामभाऊचं काय डिप्रिशिएशन असेल ते वजा केलं तर काय येणार, मग आज आपण बघितलं NDP येणार. आता तो भाग वेगळा. पण आता ह्याचं GNP काय असणार आहे, ठीक आहे. आपण GDP बघितला, NDP, GNP काय असणार आहे. GNP काय असणार आहे तर रामभाऊची फॅमिली 50 रुपये कमवते त्याच्या आर्थिक परिक्षेत्रात, त्याचा भाचा पण कमवते त्याच्या आर्थिक परिक्षेत्रात, पण भाचा कमवणारे पैसे तो ह्या घरात फॅमिलीत खर्च करत नाही किंवा ह्यांना देत नाही. तर तो काय करतो, तो त्याच्या आईला म्हणजे रामभाऊच्या बहिणीला पाठवते. आई मी 50 रुपये पाठवले, हे घेऊन जा. म्हणजे काय झालं, ह्या GDPतनं 50 रुपये जातात, ठीक आहे. मग GDPतनं 50 रुपये जातात. मग त्यामुळे रामभाऊकडे पैसे किती राहिले, समजा 50, म्हणजे राहिले किती 100. पण रामभाऊचा मुलगा जो बाहेर 20 रुपये कमवतो तो रामभाऊला पाठवते. मग रामभाऊ काय करणार, ह्यात 20 ॲड करणार. म्हणजे रामभाऊची GDP किती झाली, सॉरी GNP किती झाली, 20 रुपये. म्हणजे रामभाऊच्या फॅमिली, रामभाऊ GDP जेव्हा काउंट करतो त्यावेळेस सगळंच काउंट करतो त्यामध्ये येणारं. पण ज्यावेळेस त्याला GNP करायची असते त्यावेळेस तो काय करतो, तुझे पैसे तू आईला देतोय, आमच्यातनं काढून टाक, पण माझा मुलगा पण बाहेरनं कमवतोय, मग त्याला ॲड करून टाक. मग अशा पद्धतीनं GNPमध्ये भारतामध्ये असणाऱ्या परदेशी कंपन्या ज्या काही उत्पन्न नफा कमवतात ते वजा केलं जातं, आणि भारतीय कंपन्या ज्या इतर देशामध्ये कमवतात ते काय केलं जातं तर ॲड केलं जातं. अशा पद्धतीनं काय निघतं GNP. आणि ह्या GNPमधूनच जर घसारा वजा केला मागासारखा तर काय निघतं आपल्याला NNP. अशा पद्धतीने GDP, NDP आणि GNP ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा पद्धतीने सोपं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला छोटासा भाग येणार आहे, तो म्हणजे की काय म्हणतो आपण त्याला, बाजारभाव आणि घटक किंमत. आता बरंच म्हणतात बाजारभावाला मोजलेले, घटक किमतीला मोजलेले. हा एक खूप कन्फ्युजन विषय असतो विद्यार्थ्यांना. तो एका 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. 2 मिनिटात तुम्हाला फक्त आता मी सांगणार आहे की आता पहिलं काय येणार आहे, बाजारभाव, ठीक आहे. समजा आपण इथे घेऊ बाजारभाव, ठीक आहे. दुसरं घटक किंमत, घटक किमतीला मोजलेले GDP, घटक किमतीला मोजलेले NDP, घटक किमतीला मोजलेले GNP, घटक किमतीला मोजलेले NNP, किंवा बाजारभावाला मोजलेले GDP, बाजारभावाला मोजलेले NDP, बाजारभावाला मोजलेले NNP किंवा GNP असा विचार करतो. पण नेमकं हे बाजारभाव आहे तरी काय, हे घटक किंमत म्हणजे आहे तरी काय. सोपं आणि सरळ सांगतो. आपण ज्या बाजारभाव म्हणजे काय माहिती का, मार्केटमध्ये चालू असणारं डायरेक्ट जो काय भाव असेल तो भाव. म्हणजे एक फ्लॅट, समजा एक फ्लॅट 20 लाखाला आहे, 1 BHK प्लॉट 20 लाखाला, ठीक आहे. एक फ्लॅट 20 लाखाला आहे, डायरेक्ट त्याचा बाजारभाव काय. मग आपण म्हणतो ना काय चाललं आहे बाजारभाव, तुमचा घराचा भाव काय चालला आहे, बाजारभाव काय चालला आहे, मार्केट प्राईस काय चालली. तर ही मार्केट प्राईस म्हणजे काय, फ्लॅटची किंमत 20 लाख डायरेक्ट जी काय तुम्हाला खरेदी करताना मिळते ती. मात्र घटक करताना इथं काय होतं बघा, घटक किमती करताना काय होतं माहिती आहे का, तर घटक किंमत करत असताना ह्याच्यामध्ये फ्लॅट, आता या फ्लॅटवर काही इन्व्हेस्टमेंट उचलली असेल तर त्याचं व्याज ते वेगळं, ठीक आहे. मग व्याज येणार, मग त्याचं काय तुम्हाला जागेचा रेंट असेल तो रेंट येणार, प्लस तिची काही मजुरी द्यावी लागणार असेल, बांधकाम करताना ती मजुरी द्यावी लागणार, प्लस ही मजुरी देऊन काय फ्लॅटमध्ये त्या बिल्डरला नफा राहिला तो नफा येणार. म्हणजे असं बारीक सारी गोष्टी, म्हणजे ह्या प्रोडक्शन करत असताना येणाऱ्या जो काही कॉस्ट आहे, व्याज असेल, रेंट दिलं जात असेल, किंवा मजुरी दिलं असेल, किंवा नफा असेल, ह्या सगळ्याची कॅल्क्युलेशन म्हणजे काय घटक किंमत. मग घटक किंमत नेहमी कमीच येणार, ठीक आहे, आणि बाजारभाव जास्तच असणार आहे. त्यामुळे तुम्ही तो लक्षात घेण्याचं काही गरज नाही आहे. आता हे काढत असताना हे बाजारभावातून जर हे घटक किंमत जर निघाली, ठीक आहे. मग घटक किंमत आणि बाजारभावात काय काय, ज्यावेळेस घटक किंमत निघते, आता हे फ्लॅट बांधायला जे काही इन्व्हेस्टमेंट घेतली त्याचं व्याज दिलं, जे काही जागा घेतली त्याचं रेंट दिलं, किंवा ते काय त्याचा प्राईस दिला, किंवा हे फ्लॅट बांधायला जे काही मजुरी लागली ती मजुरी दिली, हे फ्लॅट बांधून काय जो नफा राहिला तो नफा पकडला. हा नफा असणार आहे 12 लाखाला. पण हा 12 लाखाला घर विकतो का, नाही का, तर त्याच्यावर पुन्हा तुम्हाला टॅक्सेस द्यावे लागतात, इनडायरेक्ट टॅक्सेस. ते टॅक्सेस तुम्हाला ह्यामध्ये इन्क्लूड करून ते 16 लाखापर्यंत जातात. प्लस त्याच्यामध्ये 4 लाखाचा अजून काहीतरी गव्हर्नमेंट टॅक्सेस लागतात, किंवा स्टॅम्प ड्युटी वगैरे सगळं लागून तो कितीपर्यंत जातो 20 लाखामध्ये. म्हणजे घटक किमतीमध्ये ज्यावेळेस हे सर्व इनडायरेक्ट टॅक्सेस मिसळले जातात, हे सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस मिसळले जातात किंवा ॲड केले जातात, तर ह्या घटक किंमत प्लस हे सगळे टॅक्सेस मिळून काय मिळतो, बाजारभाव, ठीक आहे. बाजारभाव किती आहे 20 लाख, हे 12 लाख, हे 4 लाख, हे 2 लाख मिळून काय दिलं, हे 20 लाख. म्हणजे जेव्हा बाजारभावातून ज्यावेळेस हे सगळे डायरेक्ट टॅक्सेस जर मायनस केले, हे 4 लाख 2 लाख, तर काय मिळणार 14 लाख किंवा 12 लाख, हे काय मिळणार, त्याची घटक किंमत मिळणार. घटक किमतीमध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस ॲड केले की बाजारभाव मिळणार, बाजारभावात इनडायरेक्ट वजा केले की तुम्हाला घटक किंमत मिळणार, ठीक आहे. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ अगदी शॉर्ट आणि फास्टमध्ये केलेला आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला आवडेल, आणि कृपया लाईक, कमेंट आणि शेअर करत चला. माझं पहिलं चॅनल डिलीट झालं आहे, नवीन मी काढलेलं आहे, तर सगळ्यांचा सपोर्ट असावा अशी अपेक्षा करतो. कमेंट टाकता आल्या, काही सुधारणा सुचवता आल्या तर सुचवा. धन्यवाद.